नमस्कार, मी रोहिणी रानडे. अकाउंटिंग अँड मच मोर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय आपला आहे इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक्स. आता इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक्स म्हणजे काय? इन्व्हेंटरी कंट्रोल आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट यामध्ये फरक आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे काय? द प्रोसेस वेअर वी ऑर्डर द गुड्स, वी प्रोक्युअर द गुड्स, स्टोअर द गुड्स, कन्झ्युम द गुड्स और सेल द गुड्स. अँड अशी एक सिस्टीम जी ही प्रोसेस सगळी स्मूथ करेल याला म्हणायचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. मग इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे काय? Inventory control is the process of ensuring the right amount of stock is available in the store to supply. Right amount of stock means not the excess stock or the shortage of stock. जेवढा पाहिजे तितकाच स्टॉक तुमच्या इन्व्हेंटरीमध्ये आहे का हे तुम्हाला एकदा चेक करायला पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो इन्व्हेंटरी कंट्रोल. जर तो शॉर्ट असेल तर तुम्हाला अप टू द लेवल तो करून घ्यायला पाहिजे. जर तो एक्सेस असेल तर एक्सेस झालेला स्टॉक आपल्याला कमी करून पुन्हा राईट अमाऊंट ऑफ स्टॉक पर्यंत आणायला पाहिजे. बेसिकली एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची की फंड्स आर ब्लॉक्ड इन द इन्व्हेंटरी टिल दे आर सोल्ड ऑर दे आर कन्झ्युम्ड. आपण जे फंड्स इन्व्हेंटरीमध्ये ब्लॉक करतो जोपर्यंत आपण ते सेल करत नाही तोपर्यंत ते लिक्विडेट होणार नाहीये, आणि जोपर्यंत ते लिक्विडेट होणार नाही तोपर्यंत आपल्याला नवीन स्टॉक परचेस करता येणार नाहीये. सो आपल्याला जे काही फंड्स आपले ब्लॉक झालेले आहेत ते जर लवकरात लवकर मोकळे करायचे असतील तर ते सेल करणं गरजेचं आहे. सो हाऊ विल वन नो दॅट द राईट अमाऊंट ऑफ फंड्स आर इन्व्हेस्टेड इन द इन्व्हेंटरी? आता राईट अमाऊंट ऑफ फंड साठी राईट अमाऊंट ऑफ स्टॉक गरजेचा आहे. सो आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोलच्या काही टेक्निक्स मी तुम्हाला आता सांगणार आहे की ज्या टेक्निक्स वापरून तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरी लेवल्स बरोबर एका पॉइंटला राईट स्टॉकला आणून ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत? द 5 इम्पॉर्टंट इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक्स आर देअर. फर्स्ट इज ascertain द इन्व्हेंटरी लेवल्स. सेकंड इज मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, perpetual counting or auditing, periodic reporting, and tools to control the cost of inventory. The most important cost of inventory control करायच्या टूल्स ज्या मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे. सो आपण एक एक डिटेल मध्ये बघूया. सगळ्यात पहिला पॉइंट आहे ascertain the inventory levels. इन्व्हेंटरीमध्ये काही लेवल्स आपल्याला सेट करून ठेवायला लागतात. टोटल 4 प्रकारच्या लेवल असतात. 4 types of inventory levels are. First is minimum level. What is minimum level? Minimum quantity of the stock to be kept in the store to supply against the demand. मिनिमम लेवल ही अशी एक क्वांटिटी आहे की तुम्हाला माहिती असतं की तुमचा कस्टमर किती क्वांटिटीत किंवा किती बॅचेसमध्ये तुम्हाला ऑर्डर देत असतो किंवा साधारण एक अंदाज असतो. तेवढी मिनिमम क्वांटिटी तुमच्या स्टोअरमध्ये मेंटेन केली गेली पाहिजे. याला म्हणायचं मिनिमम क्वांटिटी. सो जेवढी ऑर्डर असते किंवा जेवढी डिमांड असते त्या डिमांडला तुम्हाला सप्लाय करता येण्याजोगा एवढा तरी मिनिमम स्टॉक पाहिजे. सेकंड आहे मॅक्सिमम लेवल. जशी मिनिमम लेवल असते तशीच एक मॅक्सिमम लेवल असते. मॅक्सिमम लेवलमध्ये सगळ्यात जास्त गोंधळ होतात की आपण स्टॉक करून ठेवू, ऑर्डर येईल तेव्हा पाठवू, असं नाही करायचंय. सो मॅक्सिमम लेवल इज द मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ स्टॉक टू बी केप्ट इन द स्टोअर टू अवॉइड ओव्हर स्टॉकिंग. ओव्हर स्टॉकिंग करायचं नाही, आपल्याला जास्त इन्व्हेंटरी मेंटेन नाही करायचे. जेवढी गरज आहे, जेवढी आपल्याला माहितीये कस्टमर ऑर्डर देणार आहे तेवढीच मेंटेन करायची. तिसरा आहे सेफ्टी स्टॉक. सेफ्टी स्टॉक इज द बफर स्टॉक टू प्रिव्हेंट द आउट ऑफ स्टॉक सिच्युएशन. मिनिमम लेवल आणि सेफ्टी स्टॉक मध्ये पुन्हा एकदा गोंधळ होऊन देऊ नका. मिनिमम लेवल ही आपल्याला ऑर्डर किती येणार आहे त्याप्रमाणे सेट केलेली असते. बफर स्टॉक हा आउट ऑफ स्टॉक सिच्युएशन अवॉइड करण्यासाठीची एक क्वांटिटी असते. मी एक एक्झाम्पल देते. समजा एक कस्टमर तुम्हाला एक प्रकारचा स्टॉक आयटम 10-10च्या बॅच मध्ये मागवतो आणि एका वेळेला 3 बॅचेसची ऑर्डर देतो. याचाच अर्थ तुम्हाला मिनिमम लेवल 30 क्वांटिटीची सेट करायला पाहिजे. 10ची एक बॅच, अशा 3 बॅचेस म्हणजे 30 क्वांटिटी. पण 10ची जर एक बॅच असेल तर बफर स्टॉक तुम्ही 10 क्वांटिटी ठेवला तरी चालतो, म्हणजे ऍटलिस्ट एक तरी बॅच त्याची फुलफिल होऊ शकेल. याला म्हणायचं बफर स्टॉक. तिसरा आहे रिऑर्डर लेवल. क्वांटिटी ऑफ स्टॉक आयटम्स ऑर्डर फ्रॉम द सप्लायर व्हेन द फिजिकल स्टॉक गोज बिलो द मिनिमम स्टॉक. मिनिमम लेवल आपण सेट केलेली आहे. ज्या वेळेला फिजिकल स्टॉक हा मिनिमम लेवलच्या खाली जातो, म्हणजे कमी असतो, फिजिकल स्टॉक हा मिनिमम लेवलच्या कमी असतो, तेव्हा आपण आपल्या सप्लायरला त्या स्टॉक आयटमची ऑर्डर देतो. ती ऑर्डर किती क्वांटिटीची द्यायची त्या क्वांटिटीला म्हणायचं रिऑर्डर लेवल. आता ही रिऑर्डर लेवल सेट करण्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो मी आधी तुम्हाला सांगते. रिऑर्डर लेवल इज इक्वल टू ऍव्हरेज डेली युसेज मल्टिप्लाइड बाय द लीड टाइम इन डेज प्लस सेफ्टी स्टॉक. ऍव्हरेज डेली युसेज, आपल्याला तो स्टॉक आयटम रोज किती कन्झ्युम होतो हे माहितीये.
जरी तो रोज कन्झ्युम नाही झाला तरी महिन्याचं तुम्ही कन्झम्पशन काढून तो डेली बेसिसवरती कन्वर्ट करू शकता. सो डेली बेसिसवरतीच तुम्हाला त्याचं ऍव्हरेज कन्झम्पशन काढायचंय, multiplied by lead time in days. What is lead time? Lead time is the difference between the date of order and the date of actual supply from the supplier. सो आपण ऑर्डर केलेली डेट आणि सप्लायरनी सप्लाय केलेली डेट ह्याच्यामधले जे दिवस असतात ह्याला लीड टाइम म्हणायचं. सो ते इन डेज मध्ये असतात, म्हणूनच आपल्याला युसेज सुद्धा डेज मध्येच काढायचं आहे. सो ऍव्हरेज डेली युसेज मल्टिप्लाइड बाय दिस लीड टाइम प्लस आपल्याला एक बफर स्टॉक तर मेंटेन करायचाच आहे, म्हणून बफर स्टॉक आपण त्याच्यात ऍड केलेला आहे. ही एक स्टँडर्ड रिऑर्डर लेवलची हा एक स्टँडर्ड रिऑर्डर लेवलचा फॉर्म्युला आहे. पण रिऑर्डर लेवलवरती इतर सुद्धा फॅक्टर्स एफेक्ट होऊ शकतात. ते कोणते आहेत? कस्टमर ऑर्डर्स. तुम्हाला जर कस्टमरच्या ऑर्डर्स फिक्स नसतील, व्हेरी होत असतील, कधी 2च बॅचेस मागवल्या, कधी 4 बॅचेस मागवल्या, कधी 5 बॅचेस मागवल्या, तर ऑब्व्हियसली रिऑर्डर लेवल एफेक्ट होणार आहे. कन्झम्पशन पॅटर्न म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग समजा युनिट असेल तर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तुम्ही एखादा आयटम कन्झ्युम करताना कस्टमरची ऑर्डर जर कशी येते त्याप्रमाणे जर तुम्हाला तो कन्झ्युम करायला लागत असेल तर डिमांड कशी आहे त्याच्याप्रमाणे तुमचं त्या स्टॉक आयटमचं कन्झम्पशन बदलणार आहे. सो त्याला म्हणायचं कन्झम्पशन पॅटर्न. एक्स्ट्रा लीड टाइम. आपण एक ठराविक लीड टाइम अज्युम करून चाललेलो आहोत, पण त्याच्यापेक्षा जास्त जर लीड टाइम लागला सप्लायरला सप्लाय करण्यासाठी तर तो एक्स्ट्रा लीड टाइम सुद्धा ह्याच्यात एफेक्ट करणार आहे. एनी कॉन्टिंजन्सीज, ऑब्व्हियसली कॉन्टिंजन्सीज या कुठल्या तरी स्वरूपामध्ये येतातच. सो कॉन्टिंजन्सीची सुद्धा आपल्याला एक प्रोव्हिजन करून ठेवायला पाहिजे. हे सगळे फॅक्टर्स आहेत रिऑर्डर लेवल एफेक्ट करण्यासाठी. सो प्रत्येक बिझनेसला त्यांच्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजीज प्रमाणे त्यांच्या कन्झम्पशन पॅटर्न प्रमाणे तुमचा त्या स्टॉक आयटमचा रिऑर्डर लेवल ठरवायला पाहिजे. सो इन्व्हेंटरी लेवल्स ठरवताना लक्षात काय ठेवायचंय? On periodic basis, check these factors affecting the inventory levels and reset them if needed. रिसेट करणं. का रिसेट करायचंय? पिरियडिक बेसिसवरती आपल्याला या सगळ्या स्टॉक आयटम्सच्या लेवल्स चेक करून घ्यायच्या आहेत. मिनिमम लेवल जर 3 बॅचेस आता येत नाहीयेत, आता 2च बॅचेस येतात, तर तुम्ही चेंज करू शकता. मॅक्सिमम लेवल चेंज करू शकता. बफर स्टॉकची गरज नाहीये तर बफर स्टॉक नाही ठेवायचा, कारण लीड टाइम एकाच दिवसाचा आहे. असं जर असेल तर बफर स्टॉक ठेवायची सुद्धा गरज नसते. सो तुम्हाला रिव्ह्यू घ्यायला पाहिजे, पिरियडिक बेसिसवरती एक रिव्ह्यू घ्यायला पाहिजे. तो रिव्ह्यू घेऊन झाल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की ही मिनिमम लेवल चेंज करता येणार आहे, ही मॅक्सिमम लेवल चेंज करता येणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते चेंज करू शकता. दुसरा पॉईंट आहे मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ द स्टॉक. स्टॉकचं व्हॅल्युएशन करणं खूपच गरजेचं असतं, कारण आपल्याला फिजिकल स्टॉक क्वांटिटी वाईज माहितीये की आपल्या इन्व्हेंटरीमध्ये वेअरहाऊसमध्ये टोटल फिजिकल स्टॉक किती आहे, पण त्याचं व्हॅल्युएशन किती आहे तेही महत्वाचं आहे. कारण मगाशी सांगितलं तसंच की तुमचे फंड्स त्याच्यामध्ये ब्लॉक झालेले आहेत. असे किती फंड्स तुमच्या त्या इन्व्हेंटरीमध्ये ब्लॉक आहेत ते कळणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या स्टॉकची व्हॅल्युएशनच्या काही मेथड्स आहेत. 3 मेथड्स आहेत व्हॅल्युएशनच्या, बेसिक 3 मेथड्स आहेत. फर्स्ट आहे फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. जे पहिला आलेलं बॅच असेल ती आपण आधी सेल करणार आहोत, नंतर आलेली बॅच नंतर सेल करणार आहोत. आणि आता जर आपल्याला फिजिकल स्टॉकचं व्हॅल्युएशन फिफो मेथडनी वापरून करायचं असेल तर आपण कसं करणार आहोत? कॉस्ट ऑफ ओल्डेस्ट इन्व्हेंटरी मल्टिप्लाइड बाय द फिजिकल स्टॉक. कॉस्ट ऑफ द ओल्डेस्ट इन्व्हेंटरी, कारण आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड वापरतोय त्याच्यामुळे जी सगळ्यात जुनी आहे त्याची कॉस्ट आपल्याला घ्यायची, मल्टिप्लाइड बाय सध्याचा जो काही स्टॉक आहे फिजिकल स्टॉक युनिट्समध्ये तो घ्यायचा आहे. सेकंड मेथड आहे लिफो मेथड. लिफो मेथड जनरली पेरिशेबल गुड्स, मेडिसिन्स वगैरे या गोष्टीत वापरली जाते. सो लास्ट इन फर्स्ट आउट मध्ये काय आहे? कॉस्ट ऑफ द लेटेस्ट इन्व्हेंटरी मल्टिप्लाइड बाय द फिजिकल स्टॉकचे युनिट्स. ऍव्हरेज स्टॉक मेथड, जिथे फर्स्ट इन फर्स्ट आउट किंवा लास्ट इन फर्स्ट आउटची सुद्धा गरज नाहीये, मटेरियल सगळं एकत्र केलं जातं, आधी आलेलं नंतर आलेलं सगळे स्टॉक आयटम्स जर एकत्र ठेवलेले गेलेले असतील तर ऍव्हरेज स्टॉक मेथड वापरली जाते. सो ऍव्हरेज स्टॉक मेथड म्हणजे काय? एका पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये टोटल कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी किती आहे, टोटल कॉस्ट आपण परचेस केलेल्याची टोटल कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी डिवाइड बाय द टोटल युनिट्स, किती युनिट्स परचेस केले त्याची कॉस्ट किती, म्हणजे पर युनिट कॉस्ट आली, मल्टिप्लाइड बाय द फिजिकल स्टॉकची युनिट्स. सो अशा मेथड्सने तुम्ही व्हॅल्युएशन करू शकता. व्हॅल्युएशन करताना काय लक्षात ठेवायचंय? वन्स अ पॉलिसी ऑफ व्हॅल्युएशन इज अडॉप्टेड, डू नॉट चेंज इट. आता फिफो मेथड वापरली, मग लिफो वापरली, मग नको ऍव्हरेजच करूयात, अशा सारख्या चेंजेस करायचे नाहीत. एकदा तुम्ही एक मेथड ऍव्हरेज स्टॉक मेथड अडॉप्ट केली आहे ना, मग तीच तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करायची. तिसरा पॉईंट आहे परपेच्युअल काउंटिंग.
परपेच्युअल काउंटिंग म्हणजे फिजिकल स्टॉक हा तुमचा सॉफ्टवेअर सिस्टीम मध्ये तुमच्या दिसतो एखाद्या स्टॉक आयटमचा जो फिजिकल स्टॉक. तुम्ही कॉन्फिडंट आहात का की हा स्टॉक तुमच्या स्टोअरमध्ये पण तेवढाच एक्झॅक्टली स्टॉक तुम्हाला सापडेल? हा कॉन्फिडन्स तुम्हाला येण्यासाठी परपेच्युअल काउंटिंगचा एक शेड्यूल बनवायला पाहिजे. परपेच्युअल काउंटिंगला जनरली मी असं सजेस्ट करते की तुम्ही डेली बेसिस पासून सुरुवात करता. एकदम 100% सगळा स्टॉक मोजायला घ्यायचा नाही. परपेच्युअल काउंटिंग मध्ये छोटे छोटे पार्ट आधी मोजायला घ्यायचे. सो डेली बेसिसवरती तुम्ही काय मोजाल? स्टॉक आयटम्स वेअर मुवमेंट इज सीन इनवर्ड आउटवर्ड ड्युरिंग अ पर्टिक्युलर डे. आजच्या दिवसात कुठल्या स्टॉक आयटम मध्ये एकतर इनवर्ड तरी झाले किंवा आउटवर्ड तरी झाले, असे जे मुवमेंट झालेले पार्ट असतील ते तुम्ही डेली बेसिसवरती मोजायचे. वीकली बेसिसवरती काय मोजायचे? एक सेक्शन किंवा सबसेक्शन, की एक रॅक आहे, कम्प्लीट रॅक आहे, किंवा एखाद्या कस्टमरचा एक सेक्शन केला आपण, त्या कस्टमरचे सगळे पार्ट मोजायचे, किंवा आपण एक हाय डॉलर काउंट जे काही पार्ट आहेत ते आता मोजून घ्यायचे. असे वीकली बेसिसवरती तुम्ही सेक्शन सबसेक्शन करू शकता. मंथली बेसिसवरती काय करायचं? एक कम्प्लीट रूम, एक कम्प्लीट सेक्शन मोजून घ्यायचं आहे. मग क्वार्टरली किंवा सेमिस्टरली बेसिसवरती कम्प्लीट वेअर हाऊस तुमचं काउंट झालं पाहिजे. सो वर्षातनं दोनदा, ट्वाईस इन अ इयर, तुमचं 100% स्टॉक घेतला गेला पाहिजे. आता हा जो आपण स्टॉक घेणार आहोत याचं तुम्ही तुमच्या पॅटर्न प्रमाणे शेड्यूल बनवू शकता. डेली बेसिस, वीकली बेसिस, फोर्टनाईटली बेसिस, मंथली बेसिस, किंवा मंथली बेसिसवरती काय मोजायचंय, क्वार्टरली बेसिसवर काय मोजायचंय, हे शेड्यूल तुम्ही तुमच्या स्टॉक आयटम्सच्या कन्झम्पशन पॅटर्न प्रमाणे ठरवू शकता. आता लक्षात ठेवायच्या काय गोष्टी आहेत? मेक शुअर ऍटलीस्ट ट्वाईस अ इयर 100% ऑल स्टॉक आयटम्स आर काउंटेड. आता हे नुसते काउंट नाही करायचे. द फिजिकली काउंटेड स्टॉक मस्ट बी मॅच्ड विथ द बिन कार्ड किंवा स्टॉक रजिस्टर स्टॉक ॲज वेल ॲज द इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर स्टॉक. सो 3 फिगर्स तुमच्याकडे असतात. एक तर फिजिकल स्टॉकची फिगर असते, दुसरी आहे बिन कार्ड किंवा रजिस्टर आपण जे मेंटेन करतो त्या रजिस्टर मधला स्टॉक, आणि तिसरा जे आपण इन्व्हेंटरीचं सॉफ्टवेअर मेंटेन केलेलं आहे त्या सॉफ्टवेअर मधला स्टॉक. या तिन्ही क्वांटिटीज मॅच झाल्या पाहिजेत. त्यातली एक जरी क्वांटिटी तुमची मॅच होत नसेल तर इफ इट इज नॉट मॅचिंग, फाइंड द रिझन अँड वर्क ऑन इट. बऱ्याच वेळा असं होतं बिन कार्ड अपडेट झालेली नाहीये, स्टॉक रजिस्टर अपडेट झालेलं नाहीये, किंवा कन्झम्पशन झालंय त्याचं स्टॉक जर्नल करायचं राहिलंय. सो इन्व्हेंटरी मधला सॉफ्टवेअर मधला स्टॉक मॅच होत नाही आणि फिजिकल स्टॉक मॅच होत नाहीये. असं जर होत असेल तर ही रिझन्स शोधून काढा. त्याच्यासाठी काही सिस्टीम्स लावा की हा अशा चुका परत व्हायला नकोय, आणि त्याप्रमाणे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही स्टॉक घ्याल तेव्हा आधीच्या चुका परत होता कामा नयेत. नवीन चुका जितक्या टाळता येईल तितक्या उत्तम. चौथा पॉइंट आहे पिरियॉडिक रिपोर्टिंग. आपल्याकडे सॉफ्टवेअर सिस्टीम आहे इन्व्हेंटरीसाठी मेंटेन केलेली, त्याच्यातून काही पिरियॉडिक रिपोर्ट तुम्हाला जनरेट करायचे. हे रिपोर्ट्स तुम्हाला इन्व्हेंटरीच्या बाबतीतले काही काही डिसिजन्स घेण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. असे कोणते कोणते रिपोर्ट्स आहेत? सो रन पिरियॉडिक रिपोर्ट्स टू नो द स्टेटस ऑफ द फॉलोइंग. पहिला रिपोर्ट आहे स्टॉक ऑफ ऑल स्पेअर्स, रॉ मटेरियल, कन्झ्युमेबल्स, टूल्स, फिनिश गुड्स ऍट एनी गिव्हन डेट, लोकेशन वाईज. तुम्हाला अशी एक लिस्ट तुमच्या सॉफ्टवेअर मधनं मिळाली पाहिजे की ऍज ऑन एनी डेट, एनी पॉइंट ऑफ टाइम तुम्ही जर रिपोर्ट रन केला तर तुम्हाला इन्व्हेंटरी, आजचा स्टॉक किती आहे ते कळलं पाहिजे. मग तुम्ही जर वेगवेगळ्या सेक्शन प्रमाणे काढा, वेगवेगळ्या लोकेशन्स प्रमाणे काढा, कसंही काढा, एका पर्टिक्युलर पॉइंटला, एका पर्टिक्युलर डेला तुम्हाला सगळ्या फिजिकल स्टॉकची लिस्ट मिळाली पाहिजे. फास्ट मुव्हिंग, स्लो मुव्हिंग, नॉन मुव्हिंग स्टॉक आयटम्स, असा एक रिपोर्ट रन करा जे स्टॉक आयटम्स फास्ट मुव्हिंग आहेत, स्लो मुव्हिंग आहेत किंवा नॉन मुव्हिंग आहेत. शक्यतो नॉन मुव्हिंग आयटम्स बद्दल लवकरात लवकर डिसिजन घेऊन त्याचा जे काही विल्हेवाट लावायची ते लावून घ्या. तिसरा आहे स्टॉक आयटम्स इन WIP. WIP म्हणजे वर्क इन प्रोसेस. बऱ्याच वेळा इश्यू, मटेरियल इश्यू स्लिप वरती आपण शॉप फ्लोअरला मटेरियल इश्यू करतो पण ते कन्झम्पशन झालेलं नसतं. मग ते जर कन्झ्युम झालेले नसतील तर ते परत स्टोअरमध्ये यायला पाहिजेत रिटर्न इश्यू स्लिपवरनं. नसेल तर मग त्याचं कन्झम्पशन ज्या मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिटमध्ये ज्या पार्टला झालेलं आहे त्याचं कन्झम्पशनची एंट्री तुमच्या सॉफ्टवेअर सिस्टीममध्ये झाली पाहिजे. सो असे स्टॉक आयटम्स जे WIP मध्ये आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला हा रिपोर्ट महत्वाचा आहे. कन्झम्पशन पॅटर्न ऑफ द स्टॉक आयटम्स. आपल्याला एक अनालिसिससाठी हा कन्झम्पशन पॅटर्न कुठल्या स्टॉक आयटमचा कसा आहे, डेली किती आपल्याला कन्झम्पशन होतंय, मंथली किती, वीकली किती, हे कळण्यासाठी आपल्याला कन्झम्पशन पॅटर्न गरजेचा असतो. परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न. आपण मटेरियल परचेस करतो, क्वालिटी वाईज चांगलं नाहीये, क्वांटिटी कमी जास्त आली आहे, फॉर एनी रिझन आपण ते समजा परचेस रिटर्न केलेलं असेल, किंवा कस्टमरला आपण सेल केला आहे आणि त्याच्या कुठल्याही कारणास्तव ते मटेरियल आपल्याकडे परत आलेलं आहे. सो अशा एका पर्टिक्युलर गिव्हन पिरियडसाठी किती परचेस रिटर्न केले आणि किती सेल्स रिटर्न आले आणि त्यांची कारणं काय आहेत.
असा जर रिपोर्ट तुम्ही रन करू शकला तर पुढच्या वेळेला तुम्ही ते टाळू शकता, सेल्स रिटर्न पण टाळू शकता आणि परचेस रिटर्न पण टाळू शकता. पुढचा आहे एक्सपायरी डेट्स ऑफ स्टॉक आयटम्स इन केस ऑफ पेरिशेबल गुड्स ऑर मेडिसिन. एक्सपायरी डेट्स किती जवळ आलेल्या आहेत ते कळण्यासाठी हा एक रिपोर्ट आपण काढू शकतो. ऑब्सोलीट किंवा स्क्रॅप स्टॉक आयटम्स. काही काही स्टॉक आयटम्स असे असतात की जे पार्ट नंबर ऑब्सोलीट झालेले असतात, आता ते वापरात नाहीयेत किंवा ते स्क्रॅप करायचे, खराब झालेले आहेत, वेस्टेज झालेले आहेत. असे जे काही स्टॉक आयटम्स आहेत ते आपल्याला आपल्या स्टॉक मधनं काढून टाकायचे, इन्व्हेंटरी मधनं काढून टाकायचे. अशी एक लिस्ट जे इन्व्हेंटरीमध्ये आता ठेवायचे नाहीयेत. शॉर्टेज ऑफ मटेरियल. शॉर्टेज ऑफ मटेरियल म्हणजे आपण सप्लायरला रिऑर्डर लेवल प्रमाणे ऑर्डर केलेली आहे, पण अजूनही सप्लायरनी तो पार्ट आपल्याला सप्लाय केलेला नाहीये. असे शॉर्टेज ऑफ मटेरियल, किती दिवस हे शॉर्टेज चालू आहे, लीड टाइम उलटून गेलाय तरी सुद्धा मटेरियल येत नाहीये, त्याची कारणं का आहेत, का शॉर्टेज आहे, या सगळ्यांचा एक रिपोर्ट तुमचा शॉर्टेज ऑफ मटेरियल मध्ये येऊ शकतो. पेंडिंग परचेस ऑर्डर्स किंवा पेंडिंग सेल ऑर्डर्स. परचेस ऑर्डर आपण सप्लायरवरती परचेस ऑर्डर तयार करतो आणि त्यांना सांगतो तेवढे पार्ट सप्लाय करायला. समजा ते पार्शली सप्लाय झालेले असतील किंवा झालेच नसतील तर त्याची कारणं काय आहेत, परचेस ऑर्डर आपण कधी काढली होती, किती लीड टाइम होता, हे सगळं तुम्हाला या रिपोर्टमध्ये दिसू शकतं. अगदी सेम असंच सेल ऑर्डरमध्ये सुद्धा की कस्टमरनी आपल्यावरती ऑर्डर काढलेली आहे, त्याच्यातले आपण किती पार्ट सप्लाय केलेत, किती शॉर्ट सप्लाय केलेत, पार्शली सप्लाय केलेत, आपण का नाही सप्लाय करू शकत आहे, ह्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊयात. हे सगळे रिपोर्ट आपल्याला ह्या पेंडिंग परचेस ऑर्डर आणि सेल ऑर्डर मधनं मिळू शकतात. स्टॉक आयटम्स बिलो द मिनिमम लेवल. मिनिमम लेवलच्या खाली ज्या ज्या स्टॉक आयटम्सचा फिजिकल स्टॉक गेलेला आहे अशा आयटम्सची ही लिस्ट असेल, जेणेकरून आपल्याला ते रिऑर्डर करता येतील. हे जे सगळे रिपोर्ट्स आहेत हे रन केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या रिपोर्ट्सवरती इमिजिएट ऍक्शन घेतली गेली पाहिजे. नाहीतर रिपोर्ट रन करून फायलिंग करून ठेवण्यासाठी रिपोर्ट नाही रन करायचे. मला तर खरं असं वाटतं की आठवड्यातून एक दिवस तुम्ही डेडिकेटेडली इन्व्हेंटरीसाठी ठेवायला पाहिजे, ऍटलिस्ट हाफ डे तरी, जेणेकरून हे सगळे रिपोर्ट्स तुम्ही रन कराल, त्याच्याबद्दलचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. याच्या व्यतिरिक्त कुठले रिपोर्ट रन करायचे असतील का त्याच्याबद्दल डिसिजन घ्याल, सो दॅट तुम्हाला हे जे रिपोर्ट्स आहेत हे तुमचा एक बेस म्हणून तुमच्याकडे राहतील. की सो ज्यावेळेला तुम्ही नेक्स्ट टाइम पुढच्या आठवड्यात रिपोर्ट परत रन कराल त्यावेळेला तुम्हाला कंपॅरिझनसाठी मागचे रिपोर्ट्स असतात आणि त्याच्यावरती कुठली ऍक्शन आपण घेतली हे सुद्धा समोर असतं. आता सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्वाचा पॉइंट आहे टूल्स टू कंट्रोल द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी. कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल करण्यासाठी आपले फंड्स त्याच्यात लॉक्ड आहेत, ते फंड्स अजून वाढू नयेत यासाठी तुम्ही त्याची कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल करायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिला महत्वाचा पॉइंट आहे कॅल्क्युलेट द कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय? कॅरिंग कॉस्ट इज द कॉस्ट इनकर्ड ऑन होल्डिंग द इन्व्हेंटरी. आपल्याकडे तो स्टॉक आयटम जितके जास्त दिवस इन्व्हेंटरीमध्ये राहील, स्टोअरमध्ये राहील, तितकी त्याची कॅरिंग कॉस्ट वाढत जाणार आहे. सो कॅरिंग कॉस्ट मध्ये काय काय येतं? परचेस कॉस्ट ऑफ द स्टॉक आयटम, आपण तो स्टॉक आयटम परचेस केलाय त्याची ओरिजिनल कॉस्ट. प्रोक्युअरमेंट कॉस्ट म्हणजे तो स्टॉक आयटम सप्लायरकडनं आपल्या स्टोअर पर्यंत येईस तोपर्यंत लागणारे सगळे प्रोक्युअरमेंटचे चार्जेस, ट्रान्सपोर्ट असेल, हँडलिंग असेल, एक्सेट्रा. स्टोरेज कॉस्ट. स्टोरेज म्हणजे आपल्या इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला ते स्टोअर करायचंय, मग ते रॅक्स मध्ये केलं असेल, कबर्ड्स मध्ये केलं असेल, बिन्स मध्ये केलं असेल, पॅलेट्स मध्ये केलं असेल, ती सगळी त्याची स्टोरेजची कॉस्ट झाली. मेंटेनन्स कॉस्ट. आपल्याला अख्खं वेअर हाऊस मेंटेन करायला लागतं, क्लीन ठेवायला लागतं, कुठे काही खराब झालेले पार्ट नाही आहेत ना, एखादं बिन तुटलेलं आहे का ते रिप्लेस करायला पाहिजे, रॅक सगळे व्यवस्थित आहेत ना, हे सगळं बघण्यासाठी जी मेंटेनन्स कॉस्ट असते ती आली. सॅलरी ऑफ द स्टोअर कीपर अँड द स्टाफ. प्रत्येक वेअर हाऊसला एक स्टोअर कीपर तर असतोच, स्टोअर कीपर बरोबर अनेक स्टाफ पण काम करत असतात, त्या सगळ्यांची सॅलरी रिकरिंग कॉस्टमध्ये, कॅरिंग कॉस्टमध्ये येते. फायनान्स कॉस्ट. ऑब्व्हियसली आपल्याला वेअरहाऊस सेटअपसाठी फायनान्स लागतो, कबर्ड्स म्हणा, रॅक म्हणा, बिन्स, ह्या सगळ्या गोष्टी परचेस करण्यासाठी फायनान्सची खूपच गरज असते, ती फायनान्स कॉस्ट. कॉस्ट ड्यू टू ऑब्सोलेसन्स, वेस्टेज, एक्सपायरी, लॉसेस, एक्सेट्रा. ऑब्सोलीट झाला पार्ट, आपण परचेस केला पण तो ऑब्सोलीट झाला, विकला गेला नाही, सो आपल्यावरती ते बर्डन आलं. वेस्टेज गेलं, गॅस्केट सारखे जे ओरिंग गॅस्केट सारखे जे डेलिकेट पार्ट आहेत ते तुटू शकतात, त्याच्यामुळे वेस्टेज झालं. एक्सपायरी झाली, कुठल्याही प्रकारचा लॉस झाला, हे सगळं बर्डन आहे आपल्याला, ती कॉस्ट आहे. किंवा कॉस्ट ड्यू टू शॉर्टेज ऑफ मटेरियल, लेट सप्लाय, सप्लायरकडनं लेट सप्लाय होतोय, मटेरियलचं शॉर्टेज आहे म्हणून पार्ट येत नाहीये, अशा वेळेला जर कस्टमरनी तुम्हाला कुठले चार्जेस लावले तर हे सगळे तुमच्यावरती कॉस्ट म्हणून येतात.
आता ही जी कॅरिंग कॉस्ट आहे, ह्या ज्या सगळ्या कॉस्टची टोटल आहे ना, ही आपली असते कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट तुम्ही कॅल्क्युलेट करा. कॅरिंग कॉस्ट शुड नॉट बी ग्रेटर दॅन 20% ऑफ द इन्व्हेंटरी व्हॅल्यू. जितकी इन्व्हेंटरी व्हॅल्यू आहे त्याच्या 20% पेक्षा आत इतकी ती कॅरिंग कॉस्ट पाहिजे, त्याच्यापेक्षा वर नाही गेली पाहिजे. सो आजच तुम्ही तुमची इन्व्हेंटरी कॉस्ट किंवा कॅरिंग कॉस्ट किती आहे ते शोधा आणि ती 20% पेक्षा आत आहे ना हे चेक करा. या टूल्स टू कंट्रोल कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीचा दुसरा पॉईंट आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. अतिशय महत्वाचा रेशो आहे हा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इंडिकेट्स हाऊ मेनी टाइम्स द इन्व्हेंटरी इज सोल्ड अँड रिप्लेस्ड इन अ गिव्हन पिरियड ऑफ टाइम. इन्व्हेंटरीचा टर्नओव्हर सेल झाला की त्या सेलमधनं आलेल्या पैशातनं तुम्ही नवीन आयटम परचेस करता आणि तो स्टोअर करता, तो परत सेल करता. हे जे सायकल आहे ही सायकल सतत चालू ठेवायला पाहिजे. ही कुठेही ब्रेक नाही झाली पाहिजे की परचेस केलं आणि तसंच इन्व्हेंटरीमध्ये पडून राहिले, असं होता कामा नाहीये. सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हा खूपच महत्वाचा रेशो आहे कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल करण्यासाठीची. सो त्याचा फॉर्म्युला असा आहे की इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ऍव्हरेज इन्व्हेंटरी. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजेच नेट सेल्स. आपण जर ट्रेडिंग अकाउंट बघितलं तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिट साइडला ओपनिंग स्टॉक, परचेसेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, क्रेडिटला नेट सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक असतो. सो जर आपण ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक केलं तर ते इज इक्वल टू नेट सेल्सच येत आहे. सो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो हा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ऍव्हरेज इन्व्हेंटरी असू शकतो किंवा नेट सेल्स अपॉन ऍव्हरेज इन्व्हेंटरी सुद्धा असू शकतो. सो तुम्हाला या पद्धतीने कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढायची आहे आणि ऍव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2. सो या पद्धतीने तुम्हाला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. आता हा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढल्यानंतर त्याचं जे आन्सर येणार आहे, तुमचं हा रेशो काढल्यानंतरचं जे आन्सर येणार आहे त्या आन्सरचं इंटरप्रिटेशन कसं करायचं ते मी आता सांगते. इंटरप्रिटेशन ऑफ द इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, हायर इज द बेटर. जितका तुमचा तो नंबर हायर साईडला असेल तितकं तुमचा टर्नओव्हर फास्ट आहे, फास्ट सेलिंग होत आहे, फास्ट रिप्लेसमेंट होतीये. सो जर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो लेस दॅन 5 असेल तर बॅड सेल्स अँड सरप्लस इन्व्हेंटरी. तुमच्याकडे इन्व्हेंटरी पडून राहते, सेल होत नाहीये असा त्याचा अर्थ होतो. आणि हाच जर टर्नओव्हर रेशो मोर दॅन 5 असेल तर गुड सेल्स अँड कंट्रोल्ड इन्व्हेंटरी असाही त्याचा अर्थ झाला. सो जर तुमचा हा बॅड सेल्स किंवा बॅड रेशो आला, लेस दॅन 5 आला, तर तो करेक्ट कसा करायचा त्याची मी टूल्स सांगणार आहे आता तुम्हाला. फर्स्ट पॉइंट, चेक वेदर द इन्व्हेंटरी लेवल्स आर करेक्ट. ज्या इन्व्हेंटरी लेवल्स तुम्ही आधी सेट केलेल्या होत्या त्या बरोबर आहेत ना, कन्झम्पशन पॅटर्न प्रमाणे आहेत ना, कस्टमरच्या डिमांड प्रमाणे आहेत ना, हे एकदा क्रॉस चेक करून घ्या. सेकंड पॉइंट आहे क्लिअर द नॉन मुव्हिंग स्टॉक आयटम्स ॲज सून ॲज पॉसिबल. इम्प्रूव्ह सेल्स. जितके तुम्ही सेल्स इम्प्रूव्ह करण्याच्या मागे लागाल, प्रत्येक बिझनेस हा फर्स्ट मोटो असतो की तुमचा सेल चांगला झाला पाहिजे. तुमचे जर सेल इम्प्रूव्ह झाले तर आपोआप लिक्विडिटी तयार होते आणि नवीन आयटम, स्टॉक आयटम घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे अवेलेबल होतात. सो आपोआपच हे सायकल पुन्हा एकदा फंक्शनमध्ये येतं. सो तुमचा सेल्स इम्प्रूव्ह झाले पाहिजेत. स्क्रॅप ऑर रिटर्न द आयटम्स विच आर एक्सपायर्ड, ऑब्सोलीट, नॉट रिक्वायर्ड एनीमोर. जे स्टॉक आयटम्स तुमच्या स्टोअरमध्ये नको आहेत असे कुठलेही स्टॉक आयटम जर असतील तर ते स्क्रॅप करून टाका किंवा त्याच्याबद्दलचा कुठलाही डिसिजन घ्या. कट डाऊन द कॅरिंग कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी. मगाशी जी कॅरिंग कॉस्ट आपण बघितली त्या कॅरिंग कॉस्ट मधले कुठलेही कॉस्ट अशा ज्या असतील ज्या तुम्हाला कमी करता येणार असतील त्या तुम्ही लवकरात लवकर कमी करा. रिव्ह्यू द इन्व्हेंटरी लेवल्स एस्पेशली द मॅक्सिमम लेवल. आपली जी इन्व्हेंटरी लेवल आहे त्यातली जी मॅक्सिमम लेवल आहे, जी ओव्हर स्टॉकिंगच्या जवळ जाते, ती आपल्याला आधी चेक करायची आहे. कारण त्याच्यामुळे जर ओव्हर स्टॉकिंग झालं तर इन्व्हेंटरी पडून राहणार आहे. सो मॅक्सिमम लेवल तुम्ही आधी चेक करा. सगळ्या लेवल्स एकदा रिव्ह्यू करा, गरज पडली तर चेंज करा. ऑप्टिमाइज युअर सप्लाय चेन. सप्लाय चेन ऑप्टिमाइज करायची म्हणजे काय करायचं, तुमचा एक स्टॉक आयटम सप्लाय करणारा जर एक सप्लायर असेल त्याचा लीड टाइम किती आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, हेच तुम्ही कम्पेअर करा दुसऱ्या कुठल्या तरी सप्लायरशी. त्याच्याकडे सेम क्वालिटी पण लीड टाइम कमी असेल तर तुम्ही त्याच्याकडे शिफ्ट होऊ शकता. त्याची कॉस्ट ऑब्व्हियसली कमी पाहिजे किंवा ऍटलिस्ट सेम तरी पाहिजे. सो ही जी सप्लाय चेन आहे ना, हे तुमची लीड टाइम जितका कमी असेल तितकं उत्तम. यूज ड्रॉप शिपिंग मेथड. सप्लायर टू कस्टमर, नो स्टॉकिंग. ड्रॉप शिपिंग म्हणजे काय, सप्लायर कडनं घ्यायचं आणि डिरेक्टली कन्झ्युमरला सप्लाय करायचं. तो पार्ट आपल्या स्टोअरमध्ये, आपल्या वेअरहाऊसमध्ये आणायचाच नाहीये. सो तो जर स्टॉकच झाला नाही आपल्याकडे तर त्याच्यावरती इन्कर होणारी कॉस्ट येणारच नाही काही. सो ह्याला ड्रॉप शिपिंग मेथड असं म्हणतात की सप्लायर कडनं डिरेक्टली कस्टमरला सप्लाय करायचं.
असं म्हणतात की तुमचा जर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो 1 असेल तर तुमची जी इन्व्हेंटरी आहे ती सेल आउट करायला तुम्हाला ऍटलिस्ट 1 वर्ष तरी लागणार आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही तुमचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किती जास्त ठेवू शकता हे तुम्हाला बघायचं. आतापर्यंत ज्या काही टूल्स मी तुम्हाला सांगितल्या किंवा कॉस्ट कंट्रोलच्या काही मेथड सांगितल्या त्या सगळ्या तुम्ही अडॉप्ट करा, तुमच्या इथे वापरून बघा. ह्या जर का हे जर रेशो तुम्ही आधी कधी केलेले नसतील, वापरले नसतील तर ते एकदा वापरून बघा. मागच्या वर्षीची बॅलन्स शीट घ्या, त्याच्या मागच्या वर्षीची बॅलन्स शीट घ्या. P&L मध्ये या सगळ्या फिगर्स तुम्हाला मिळतात. त्याप्रमाणे एकदा तुम्ही एक रिव्ह्यू घ्या की तुमचा टर्नओव्हर रेशो किती येतोय, रिऑर्डर लेवल किती यायला हवी आहे, हे सगळं तुम्ही एकदा वापरून बघा आणि त्याप्रमाणे नव्याने ह्या सगळ्या गोष्टी सेट करा. नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर फरक जाणवणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. असेच कुठले व्हिडिओ तुम्हाला जर माझ्याकडनं हवे असतील तर नक्की सांगा, मी नक्कीने तुमच्या समोर घेऊन येईन. थँक्यू सो मच.